यानंतर बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या खल्लार गावात नवनीत राणा यांच्या सभेत राडा झालाय। खुर्च्यांची फेकाफेकी करत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। तर 45 जणांवर गुन्हे दाखल झालेत आणि 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। खल्लार गावामध्ये प्रचारासाठी नवनीत राणा गेल्या होत्या, मात्र त्यांच्या सभेमध्ये काही जणांनी घोषणाबाजी केली। त्याचबरोबर खुर्च्या नवनीत राणांच्या दिशेने भिरकावल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे खुर्च्यांची फेकाफेकी या ठिकाणी झालेली आहे आणि नवनीत राणांचे समर्थक त्याचबरोबर जे लोक इथं खुर्च्या फेकत होते, घोषणाबाजी करत होते, ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आपण बघू शकतोय। नवनीत राणा यांची सभा होती खल्लारमध्ये आणि त्यावेळेला जोरदार राडा पाहायला मिळाला आहे। नवनीत राणा ज्या अमरावतीमधून खासदार राहिलेले आहेत, मात्र मागच्या वेळेला त्यांचा पराभव झाला आणि त्या जेव्हा इथं प्रचारासाठी गेल्या होत्या महायुतीच्या उमेदवाराच्या, त्यावेळेला त्यांच्या सभेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी काही जणांनी घोषणाबाजी केली होती, तर नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या भिरकावण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे नवनीत राणा समर्थक आणि ज्यांनी इथं खुर्च्या भिरकावण्यास सुरुवात केलेली होती असे हे दोन्ही कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यामुळे आता हे राडा घालणारे नेमके कोण, असा सवाल उपस्थित होतो। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आम्ही गुन्हा दाखल केला आहे। सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची। रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून, ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे। ते विचार घेऊन मी मैदानात आहे, कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे। जर त्यांची भाषा असन कापण्याची, तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील। आम्ही शांतनी बसणार आहे। उमेदवार आहेत समोरचे, ते कुठेतरी घाबरलेले आहेत, चिंतेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरणासाठी पुन्हा एक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी मला दिसतोय आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जनता ही हुशार आहे। कुठल्याही प्रकारे अशा जातीपातीच्या भांडणात आता पडणार नाही। जनतेला विकास पाहिजे आणि आम्हीसुद्धा ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। आम्हाला विकासाशिवाय बाकी मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही। प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं, हा एक विषय। बाकी मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, परंतु या घटना दुर्दैवी आहेत आणि त्याचा मी निषेध करतो। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।